निघता निघता वाट सुखाची का घेते हे वळण भयानक आणि अचानक 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 भूतकाळाच्या किती सावल्या चहुबाजूनी घेरत आल्या नाल गडले नाही समजले या जीवनाचे गूढ कथानक आणि अचानक शुभा काय झालं? शुभा काय झालं? काय झालं? काय झालं बेटा? अगं बोल ना, काय झालं? पुन्हा पुन्हा तेच स्वप्न पाहिलंस ना आबा काकांचं? हो ग ताई, गेली 15 वर्ष मी तेच स्वप्न बघते, तेच स्वप्न. तेच आबा काका मला सांगतात येऊन की तू माझा खून बघितलायस ना. मग कुणी कुठे? कुणीला पकड. ए बाळा, प्लीज प्लीज रडू नकोस. ऐक माझं, शांत हो जरा. मी कशी शांत हो? जिजू सांगा ना, मी कशी शांत हो? जिजू, मला आबा काकाची खूप आठवण येते हो. रत्नागिरीतला सगळ्यात मोठा आणि देव माणूस होतो. त्याचा खून कोणी आणि का केला मला नाही कळत जिजू. मी काय करू? शुभा रडू नको. शांत हो. शुभा माझा ऐक. शुभा माझा ऐक. हे बघ, त्या घटनेला आता 15 वर्ष होऊन गेली आहेत. अगं त्याची फाईल सुद्धा बंद झाली असेल आता. आणि तू शहाणी मुलगी आहेस ना. हे बघ, आज तुला इंटरव्ह्यूला जायचंय ना. तेव्हा प्लीज झोप. रात्रीचे 2 वाजले आता. प्लीज विश्रांती घे. झोप. ऐक माझा, आम्ही आहोत इथे. ऐक. झोप. मी तुझ्याकडे झोप. झोप बाळा, झोप.
कसं होणार या मुलीचं? मी काय म्हणते, आज तिला इंटरव्ह्यूला जायचं ना, प्लीज तू सुद्धा जा तिच्या बरोबर. का अर्थातच. शिवा माझी मेवणी नंतर आहे, आधी ती आपली मुलगी आहे ना. कोण हवं आपणाला? आम्ही फोन केला होता, इंटरव्ह्यू साठी बोलवले. इंटरव्ह्यू साठी? जी. या आत या. बस थँक्यू. बस बस. बस 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 बस. चहा, सरबत, नाही काही नाही. पाणी? नाही, थँक्यू. नक्की? नक्की नक्की. मी आई साहेबांना पाठवतो. हो चालेल हं? चालेल. शिवा, हा फोटो बंगल्याच्या मार्कांचा दिसतोय. हे बघ, तुला इथे नोकरी करावीशी वाटली तरच नोकरी कर. हा, तशी काही गरज नाहीये. आणि शेवटी पार्ट टाइम नोकरी ही फक्त अनुभवासाठी असते. पण एवढी चांगली संधी सोडा कशाला? आणि कॉलेज तर सकाळी असतं ना. मग बरोबर आहे तुझं म्हणणं, पण बी कम्फर्टेबल. ठीक आहे. बसा ना, बसा तुम्ही. नाव काय तुझं? ही शुभा, माझी मेवणी, CA झालीये. मुंबईला शिकायसाठी आली होती. तुमची जाहिरात पाहिली पार्ट टाइम नोकरीची, म्हटलं अप्लाय करावं म्हणून आलोय मी. कुठे राहता तुम्ही? कांदिवलीला, डहाणूकरवाडी. कांदिवली, डहाणूकरवाडी म्हणजे अगदी आमच्या जवळच. आमचा बंगला तर तिथून अगदीच जवळ आहे. छान. आई वडील कुठे असतात हिचे? नाही, ते रत्नागिरीला असतात, वेळवण गावात. वेळवण? तू तुझी फाईल आणली असशील ना? हो. अरे वा, छान. म्हणजे आमचा सगळा कारभार सांभाळण्यासाठी एक हुशार आणि चुणचुणीत मुलीची मला आवश्यकता होती. मला वाटतं तुझी ही पहिलीच नोकरी, बरोबर आहे ना? हो. आमचा सगळा कारभार प्रामाणिकपणे सांभाळशील ना तू? हो नक्की. गुड. तुम्हाला तक्रारीची कोणती संधी देणार नाही. शुभा, मला काय वाटतं की सर्वप्रथम तू आमच्या घराच्या अकाउंट्स पासून सुरुवात कर. तिथून आपण कामाला सुरुवात करूया. त्याचं काय आहे की पुण्यातलं आमचं 5 स्टार हॉटेल, आमची कापडाची मिल, ह्याचा सगळा कारभार मी आणि माझी दोन्ही मुलंच पाहतो. म्हणजे काय की मिलचं एक वेगळं असं डिपार्टमेंट आहेच अकाउंट्स पाहण्यासाठी. काय की मिल असो किंवा हॉटेल असो, सगळ्या व्यवहारावर ना माझी बारीक नजर असते. म्हणजे माझ्या सहीशिवाय कुठलाही व्यवहार पास होत. बरं मला एक सांग, तुझी पगाराची काय अपेक्षा आहे? तुम्ही जो द्याल तो, ऍक्च्युली अनुभव महत्वाचा असतो आणि त्यामुळे. ठीक आहे, ठीक आहे. हे बघ, मी सुरुवातीला तुला 25,000 रुपये पगार देईन.
कमी नाहीये ना? चालेल ना. मी आजपासूनच कामाला लागू का? नको, आपण कामाला उद्यापासून सुरुवात करूया. ठीक आहे. हरिपन, जी आहे सर. आहे सर. हे हरिपंत आमच्या घरी जरी काम वगैरे करत असले ना तरी आमचे नोकर नाही येथे, आमच्या घराचे एक महत्वाचे घटक आहेत. हा आई साहेबांचा विनय झाला बरं का. हरिपन, हिला आपलं ऑफिस दाखवा. जी. येते. या बाई सर. हरी काका, मला शुभाच म्हणा. छान. मुलीवर चांगले संस्कार केलेत. थँक्यू. मी ऐकत होतो रत्नागिरीचं वेळवण गाव ना. हो. वेळवण. तुम्ही पण का? नाही नाही, मी या वाड्यातच असतो. पुराण पुरुष म्हणा वाड्यातला. आपण बसा, मी ऑफिस दाखवतो. या. हे तुझं ऑफिस बर का. ही तुझी खुर्ची. हो. नाही म्हणजे लगेच बसू नकोस. आई साहेब उद्या सांगतील आणि मग तुला त्या खुर्चीत बसवतील. ऑफिस खूप छान आहे हरी काका. हरी काका. हरी काका. काका नाही, तुझं काका हे विशेषण मला जरी आवडलं असलं तरी म्हणजे या घरामध्ये म्हणजे लगेच अशी जवळीक साधायचा प्रयत्न करायचा नाही. नाही, तसं नाही हरी काका, पण बालपण गावीच गेलं ना त्याच्यामुळे सगळीच मला आपली वाटतात. मुंबईत हा आपलेपणा अंगलट येऊ शकतो. तर ऑफिस आवडलं तुला? हो. बाहेर तुझे मेवणे वाट पाहतात. हो. त्यांचं गावही वेळवण का? नाही, ते ठीक आहे ठीक आहे. बाहेर जा, थांब बाहेर. मी ऑफिस स्वच्छ करून ठेवतो तुझ्यासाठी. हो. ये. येते. सगळे जुने अकाउंट्स मी खणून काढते. त्यासाठी मला एक चुणचुणीत निरागस हुशार मुलीची गरज होती. ती मला आता मिळालीये. मी जे काही करते ना त्याबद्दल मला क्षमा करा, पण यात जो कोणी अपराधी असेल त्याला मी कधीही सोडणार नाही. शुभा, काय झालं? काय झालं ग? अगं तू पुस्तक वाचत होतीस ना? शुभा, अगं आतापर्यंत तुला स्वप्नातच आबा काका दिसायचे, आता जागेपणी सुद्धा दिसायला लागले. हे बघ शुभा, मी तुझ्या भावना समजू शकते. त्या अजाण वयात जे पाहायला नको होतं ते तू तुझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलंस. आपल्या लाडक्या आबा काकांचा आणि काकूंचा खून होता ना. शुभा, अगं पण सारखा सारखा तोच विचार करून तू तुझं आयुष्य बर्बाद करून घेणार आहेस का? काय चाललंय दोन बहिणींचं हितगुज? हा,
ऐका तुला माहितीये का इंदू, आपली शुभा उद्यापासून नोकरी करणार आहे. काय पण जिजू हा तुम्हाला काय वाटतं? काय मला जमेल ना सगळं? नाही जमली तर दुसरी करायची. अगं सीए तू सीए. जसं काय माझ्यासाठी नोकऱ्या उभ्या आहेत ना, या या बसा बसा. असंच होईल, काही काळजी करू नकोस. पण एक काम करायचं, नोकरी आल्यानंतर पगार मिळेल ना त्यातले अर्धे पैसे गावाला नाना आणि माईंना पाठवायचे आणि अर्धे पैसे बँकेत ठेवायचे. कळलं? मी माझ्याकडे ठेवणार आणि मग एकदम तुम्हाला देणार. तुम्ही काय करायचं ते ठरवा. वेडाबाई समजवतील हा. नाही 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 जिजू, ही एकच वेळ आहे जेव्हा मी तुमच्या उपकारांची परतफेड करू शकते. पाहिलंस मॅडम आपल्या उपकारांची परतफेड करायला निघाल्यात. नाही 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 ताई, नाही सॉरी जिजू, म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं, पण म्हणजे. एक मिनिट, परतफेड करायची ना तुला? करायची आहे ना? कर, पण मी सांगतो ते ऐकून. आबा काका त्यांचा खून, तो प्रसंग हा प्लीज विसरायचा प्रयत्न कर. आता डोक्यातून काढून टाक. जिजू मी तुम्हाला प्रॉमिस नाही करू शकत, पण मी प्रयत्न नक्की करेन. नक्की? नक्की नक्की? हो, राइट हैंड प्रॉमिस? प्रॉमिस. हाँ? चलो इस बात पे आज आइसक्रीम हो जाए. चलो. कमल, जी आई साहेब. कमल, या घरात तू लहानाची मोठी झालीस. तुझ्या मालकाशी त्यांच्या उतार वयात माझं लग्न झालं आणि मी या घरात आले. त्यानंतर तुझं लग्न आम्ही लावून दिलं. तुझ्या नवऱ्याला आमच्या मिलमध्ये आम्ही नोकरी लावलं. माफ करा आई साहेब, पर हे समज तुम्ही मला आज कशा पायी सांगता हो? मुद्दाम सांगते. आजपासून या घरात एक तरुण मुलगी कामाला येणार आहे, पण मला काळजी येते वेगळीच. ध्यानात आलं माझ्या. त्यो नाही, इतक्यात त्याचं नाव उच्चारायचं नाही. फक्त त्या मुलीची काळजी घे. तिला काय हवं नको ते सांग. तुम्ही काय बी काळजी करू नका, समज माझ्यावर सोडा. त्या पोरीची ओळख करून घेते मी. म्हणून तर विश्वासानं तुला बोलवलं. जा, येते, ये. आजपर्यंत तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं, माझ्यावर विश्वास ठेवलात. आता यापुढं सगळे जुने हिशोब मी उकरून काढायचं ठरवलंय. त्याच्यातनच काहीतरी रहस्य बाहेर पडणार आहेत. ती बाहेर पडलीच तर मी कुणालाही सोडणार नाही. मला आता हे काही सहन होत नाही. माझी पाठराखण करायला तुम्ही, करायला माझी पाठराखण. अलीकडे मालकांच्या तस्बिरी समोर उभ्या राहून तुम्ही बराच वेळ एकट्याच बडबडता. हरिपंत, त्याला कळलं तर तो तुम्हाला लगेच अगदी आनंदानं वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकेल. हरिपंत, सेवकाला क्षमा करा, सत्य कथन केलं. हरिपंत, बागेत जातो, माळी आला नाही. आता ही खुर्ची मी तुला देते. या खुर्चीची आता सगळी प्रतिष्ठा तुला सांभाळायची. पण आई साहेब, मी ही प्रतिष्ठा सांभाळण्याच्या खरंच लायक आहे? मावशी मला सांग, ते हरी काका आहेत ना,
मी निघते, लई काम पडली होती. कधी कधी ना मला शुभाची खूप काळजी वाटते रे. का ग? तिला पडणारी स्वप्न, तिला होणारे भास, लहानपणी तिने पाहिलेला तो खून. काळोख पडण्याच्या आधी घरी जात जा. काळोखाला हा बंगला घाबरतो. कोमल हळव्या बालपणा